खरं तर काल जी घटना घडलेली आहे सर, ती आमच्या पूर्ण मानदेखील ग्रामस्थांना धक्का देणारी आहे आणि पोलीस प्रशासनाने हवी अशी काहीच तिथं त्यांना हेल्प केलेली नाही. ॲम्ब्युलन्सचं भाडं सुद्धा मयताच्या भावाने स्वतःजवळ पैसे नसताना इतरत्र मित्रांना मदत मागून ॲम्ब्युलन्सच्या पैशाची व्यवस्था केली. तर प्रशासनानं किमान ॲम्ब्युलन्सची तरी व्यवस्था करायला पाहिजे होती आणि त्यांचे 2 तरी अधिकारी इथे यायला हवे होते अंत्यविधीसाठी, तेही आलेले नाहीत. आणि शासनाने जर का या 2 दिवसात काहीतरी मदतीचा हात नाही दिला तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने 15 तारखेला मुख्यमंत्री पदवीला येणार आहेत अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. तरी समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि बीड प्रशासनाला निवेदन देणार आहोत. काय कुटुंबातील नातेवाईक म्हणून देखील तुम्ही आहात, तुमची मागणी काय असणार आहे सरकारकडे? आमची मागणी एवढी सरकारकडे असणार आहे की त्याचा छोटा भाऊ गव्हर्नमेंट सर्व्हिसला हे करावा, एवढी आमची विनंती आहे. बाकी निवेदन कधी देणार, बीड प्रशासनाला निवेदन तुम्ही कधी देणार? 2 दिवस आम्ही वाट पाहणार आहोत की शासन काही मदतीचा हात देते का, कारण की एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्याच्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे आणि करता करता मुलगा गेल्यामुळं त्याचं कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आलेलं आहे. त्यामुळे जर का प्रशासनाने जर का काही मदतीचा हात नाही दिला तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आणि बीड प्रशासनाकडे लवकरच निवेदन देऊ. तुम्ही म्हणजे इथं मुख्यमंत्री आल्याच्या नंतर कधी निवेदन देणार आहे? आम्ही मुख्यमंत्री आल्याच्या नंतर लगेच परळीला जाऊन निवेदन देणार आहोत. जर 2 दिवस आज वाट बघणार आहोत. जर त्यांना जर काहीच जर हालचाल जर नाही झाली तर आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. लवकरात लवकर सरकारनं इथे येऊन त्यांना किंवा त्याच्या लहान बाळाला आपलं काय म्हणतात सरकारी ड्युटीवर घ्यावा, ही अशी आमची विनंती आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याच्या अगोदर म्हणजे इथल्या मंत्रिमंडळातले मंत्री पंकजा मुंडे देखील आपल्या परळीमधले आहेत, त्यांच्याशी काही तुम्ही कुटुंबातले एक सदस्य किंवा नातेवाईक म्हणून त्यांच्याशी काही संवाद साधला जाणार जाणार आहोत.